नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या सेमी मीडियमच्या सराव प्रश्नपत्रिका बघत आहोत. अजून तुम्हाला कुठल्याही विषयाची सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तसे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर प्रश्नपत्रिका बघूया आपण. फर्स्ट टर्म अँड एक्झामिनेशन 2024 अँड 2025 म्हणजे या वर्षीची सराव प्रश्नपत्रिका आहे. इयत्ता 8वीची आहे. सब्जेक्ट जनरल सायन्स आहे. मार्क आहे 50. टाईम आहे 2 तास. फर्स्टमध्ये काय सांगितलेलं आहे? क्वेश्चन 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर दी फॉलोइंग स्टेटमेंट. 3 मार्कासाठी विचारलेलं आहे. पहिला आहे मॅटर दॅट कॉन्टेन्स 2 आर मोर कॉन्स्टिट्यूट सबस्टॅन्स इज कॉल्ड. हे तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत. याच्या आन्सर तुम्हाला इथे दिलेलं आहे. ते तुम्हाला इथे लिहायचे आहे. आणि दुसरा आहे डॅश डॅश इज ए नेगेटिव्ह चार्जेड सबस्टॅन्स पार्टिकल. हे तुम्हाला कोणता योग्य आहे ते तुम्हाला इथे लिहायचे आहे. आणि तिसरा डॅश डॅश इज स्प्रेड बाय मॉस्किटोज. हे तुम्हाला डॅश डॅश जागेवर हे चारपैकी कोणते योग्य आहे ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. आणि बी मॅच दी पेयर्स कॉलम ए कॉलम बी. रिलेटिव्ह डेन्सिटी, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, इलेक्ट्रिक करंट. हे तुम्हाला योग्य जुळवायचे आहेत. 3 मार्कासाठी विचारलेले आहेत. सी स्टेट वेदर दी फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स. सेल वॉल फंगी मेड अप ऑफ चिथिन. हे ट्रू आहे फॉल्स आहे तुम्हाला तिथे लिहायचे आहेत. आणि दुसरा आहे 100% प्युअर गोल्ड इज 22 कॅरेट. हे तुम्हाला ट्रू आहे की फॉल्स आहे ते तुम्हाला लिहायचे आहे तिथे. 2 मार्कासाठी विचारलेला होता. डी आहे फाइंड दी ओड वन आउट. वॉटर, मर्क्युरी, ब्रोमीन, पेट्रोल. हे तुम्हाला फाइंड ऑड वन आउट करायचे आहे. तुम्हाला जसे गटात कोणता असणार नाही शब्द आहे ते तुम्हाला इथे काढून लिहायचे आहेत. जसे मराठीमध्ये सांगतात याला इंग्लिशमध्ये फाइंड आउट वन आउट असे सांगतात. दुसरा आहे प्लॅग एड्स क्लोरा टी-बी. हे तुम्हाला कोणता आहे ते तुम्हाला तिथे ओळखून लिहायचे. 2 मार्कासाठी विचारलेला होता. आणि क्वेश्चन 2, आन्सर दी फॉलोइंग क्वेश्चन ऑन इन वन सेंटेन्स ओनली. तुम्हाला एका वाक्यात लिहायचे आहेत. पहिला आहे व्हॉट इज दी डिसऑर्डर कॉल्ड इन विच ब्लड ग्लुकोज लेवल कॅन नॉट बी कंट्रोलेड. हे तुम्हाला एका वाक्यात लिहायचे आहेत. आणि दुसरा आहे विच प्रॉपर्टी डज हेल्प टू डिटरमाइन प्युरिटी ऑफ मेटल. आणि तिसरा आहे व्हॉट इज ॲटॉमिक नंबर. 4, what are the metals that make the alloys brass. 5th, which layer of gas does protect the living world of earth from ultraviolet rays radiating from the sun. असे तुम्हाला एका वाक्यात सांगितले. 5 दिलेला तुम्हाला 5 मार्कासाठी विचारलेला आहे. क्वेश्चन 3, क्वेश्चन तीसरा है आंसर एनी 5 ऑफ द फॉलोइंग 10 मार्क्स. फर्स्ट है गिव साइंटिफिक रीजन ऑल द मास ऑफ एटम कंसनट्रेटेड इन द न्यूक्लियस. सेकंड है गिव 2 एग्जांपल्स इच होमोजीनियस मिक्सर मेटाबॉलिट्स. थर्ड है व्हाट आर द नेचुरल रीजन्स फॉर वाटर पोल्यूशन. फोर्थ है राइट दी कॅरेक्टरिस्टिक ऑफ फंगी. 5वा आहे डिस्टिंग्विश बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स. असे तुम्हाला किती मार्काला 10 मार्काला विचारलेला होता. 5 आहे. अँड 6 आहे ऑब्जर्व दी फिगर अँड लेवल इट्स पार्ट्स. तुम्हाला ऑब्जर्व करून त्या पार्ट्सची नाव लिहायचे आहेत. अँड 7 आहे गिव सायम्पिटोम ऑफ कॅन्सर. हे तुम्हाला लिहायचे आहे. अँड क्वेश्चन 4 आन्सर एनीवन 5 ऑफ दी फॉलोइंग. हे तुम्हाला कुठलेही 5 लिहायचे. 15 मार्कासाठी विचारलेलं आहे. क्वेश्चन 1 व्हाय डज इट हॅपन. फर्स्ट आहे ए शिप डिप्स टू ए लार्गर डेप्थ इन फ्रेश वाटर एज कंपेअर्ड टू मरीन वाटर. आणि सेकंड आहे इफ ए स्टेशनरी बस सडनली स्पीड अप पॅसेंजर आर थ्रोन
in the backward direction. And second, draw a neat and labeled diagram of dry cell. Explain its construction in brief. Third, I complete the table. एलिमेंट, प्रोटॉन नंबर, न्यूट्रॉन नंबर, मास नंबर हे तुम्हाला एलिमेंटचे नंबर हे सगळे तुम्हाला भरायचे आहेत. फोर्थ आहे राईट दी नेम्स अँड सिम्बॉल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूट एलिमेंट्स अँड डेन्सिटी देअर. आयडेंटिफाय देअर व्हॅलेन्सीस फ्रॉम दी मोलिक्युलर फॉर्म्युले गिवन बिलो. तुम्हाला फॉर्म्युलेचे हे सगळे करायचे आहेत. आणि व्हॉट इज ग्रीन हाऊस इफेक्ट. एक्सप्लेन रिलेशन बिटवीन ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग. अँड 6 राईट केसेस अँड इफेक्ट्स ऑफ ॲन अर्थक्वेक. 7 एक्सप्लेन स्टेट ऑफ मॅटर, नेचर ऑफ पार्टिकल्स इन एच टाईप अँड देअर कॅरेक्टरिस्टिक्स. असे तुम्हाला झालेले आहेत. 15 मार्कासाठी विचारलेले आहोत. कुठलेही 15 मार्कासाठी 7 दिलेले आहेत. त्याच्यापैकी जे तुम्हाला सोपं वाटतं ते तुम्ही लिहून घ्यायचे. इथे आहे क्वेश्चन 5. आन्सर एनी 2 ऑफ दी फॉलोइंग. फर्स्ट आहे विच फिगर इज शोन हेअर, गिव इट्स एक्सप्लेनेशन अँड कन्सलेशन. अँड सेकंड आहे व्हॉट इज एअर पोल्युशन. राईट मेन मेड अँड नॅचरल केसेस ऑफ एअर पोल्युशन, सजेस्ट प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. थर्ड आहे व्हॉट इज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. एक्सप्लेन ॲटॉमिक सेल, देअर नेम्स अँड नेम्स द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन accommodated in each cell. give diagrammatic sketch of electronic configuration of any element. अशा ठिकाणी सेमीच्या सराव प्रश्नपत्रिका इयत्ता 8वीची संपलेली आहेत. अजून तुम्हाला कुठल्याही प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.